नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सगळ्यांना आवडेल अशी एक नॉनव्हेजची रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे अंडा करी। ही अंडा करी आपल्याला भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही अगदी सहजपणे खाता येईल। त्याचबरोबर तुम्ही पावाबरोबरही ही खाऊ शकता। अंडा करी बनवण्यासाठी सुरुवातीला मी अंडी उकडून घेतलेली आहेत। त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर त्याच तेलात 1 चमचा धना पावडर आणि हिरवं वाटण घातलेलं आहे। या वाटणामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा हे सर्व कच्चच वाटून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर उकडलेली अंडी थोडीशी थंड झाली की ती सोलून घ्यायची आहे। त्याचबरोबर मसाला छान परतून घ्यायचा आहे। वाटण घातल्यावर वाटण एकदम थोडंसंच घालायचं आहे। एकदम जास्त वाटण घालून आपल्याला एकदम दाटसर अशी ही भाजी बनवायची नाहीये, पातळसर ही भाजी बनवायची आहे। त्यामुळे थोडंसंच वाटण घालायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हवे असतील ते मसाले घाला। हवे असतील ते म्हणजे मी या ठिकाणी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ असे हे एवढे मसाले घातलेले आहेत। त्याचबरोबर तुम्हाला किचन किंग मसाला, करी मसाला घालायचा असेल तो घातला तरीही चालेल। त्यानंतर जी उकडलेली अंडी आहेत त्यांना अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने एक चीर मारून ती यामध्ये घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या मसाल्यामध्ये अंडी थोडीशी परतून घ्यायची आहेत। ही अंडा करी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण ही झटपट अशी बनवू शकतो आणि खायच्या टायमाला अगदी 10 मिनिट अगोदर बनवली तरीही चालेल। अंडी शिजायलाही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन अशा पद्धतीची अंडा करी तुम्ही बनवू शकता। आणि त्यानंतर पाहिजे तेवढं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आणि 1-2 उकळी काढायची आहे। आपली अंडा करी तयार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।